झालाय राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. पहिला चेंडू खेळण्यासाठी अमित कुपर, अमित पवार सज्ज आहे. अमित आणि संकेतची जोडी लेफ्टिक राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडवर अमित, नॉन स्ट्रायकर एंडवर संकेत. दीपेश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा बाहेर, पंचांचा इशारा. 6 सुंदर बैटिंग. अमित पवार कहते ना कुपर सबसे ऊपर, ये ऐसे ही कहा नहीं जाता. ये खिलाड़ी ऑलराउंड परफॉर्मेंस करता है. बैटिंग बॉलिंग लाजवाब, पावर प्ले में ओवर करते, वेरिएशन लाजवाब इनके पास, और सलामी के लिए बल्लेबाजी भी करते. मैन फ्रॉम अबलोली, अबलोली टीम की ओर से खेलते हुए फिर एक बार नजर आते हुए मामा भांजे अबलोली. इस टीम के लिए पहली गेंद पर दीपेश के खिलाफ सिक्सर आता हुआ वलोते टीम. दिलशाद 11 वलोते 2 मैचेस के लिए, एक मैच में रनों का पीछा किया तो दूसरे मैच में रनों को डिफेंड किया. इस बार गेंदबाजी करते हुए नजर आए. इस बार भी शॉट अच्छा है, डीप पे खिलाड़ी जरूर है. 1 बाउंस गेंद ट्रैवल होती हुई, अच्छा फील्डिंग, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. 2 रन जरूर मिलेंगे. दोनों बल्लेबाजों में तालमेल अच्छा के, रनिंग बिटवीन द विकेट दोनों में अच्छी है. 2 रनों का इजाफा स्कोर कार्ड पर होता हुआ रन संख्या 2 के साथ बढ़ती हुई. कुल मिलाकर पहले ओवर में रन संख्या 8 रनों पर पहुंचती हुई. पहला ओवर है, मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, तो पावर प्ले में पावर हिटिंग करने का प्रयास अमित पवार का होगा. पवार की पावर यहाँ पे देखने को जरूर मिलेगी. 2 गेंदों पर हमने अच्छे स्ट्रोक देखे. इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद पल्ले पर सही से आई नहीं, ऑन साइड पर गई. 1 ही रन का इजाफा. तीसरी गेंद पर सिंगल. कुल मिलाकर रन संख्या 9 रनों पर पहला ओवर यानी कि मैंडेटरी पावर प्ले का ओवर. 4 ओवर का मैच दिलशाद 11 वलोते और मामा भांजे अबलोरी, ये 2 टीमों के दरमियान. 15 मिनट का टाइमर. 3 ओवर आपको 15 मिनट में खत्म करने, या फिर आपको आखिरी ओवर में 2 रनों की पेनल्टी के साथ एक एक्स्ट्रा फील्डर पावर प्ले सर्कल के अंदर मिलेगा. यानी कि पावर प्ले सर्कल के बाहर हम 5 खिलाड़ी देखते जब पावर प्ले नहीं होता, तब वो आपको सिर्फ आखिरी ओवर में 4 ही मिलेंगे. 6-1. इस बार संकेत पालशेतकर पहली गेंद अपनी फेस करते हुए नजर आएंगे. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन बीच मैदान में. राउंड द विकेट दीपेश गेंदबाजी मार्ग पर अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. इस बार भी गेंद अच्छी थी, ब्लॉक ऑन में की है. अच्छी फील्डिंग पावर प्ले सर्कल में, अच्छी फील्डिंग का मुशायरा चलता हुआ मुझे लगता है उबेद वहां पर नजर आते हुए. 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर डबल डिजिट में रन संख्या जाती हुई. कुल मिलाकर 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. पंच, चेंडू लीगल आहे की नो आहे? पंचाचा इशारा नोचा येतोय. नो बॉल. आणखीन एक का म्हणजे फ्री हिट वाला देखील चेंडू असेल. आणखीन एक अतिरिक्त धाव देखील मिळेल. 11 धावांवरती धावफलक पोहोचेल. फ्री हिट वाला चेंडू घेऊन दीपेश ओव्हर द विकेट अमित कुपरसाठी. यावेळी उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे उभे चेंडू खाली. फ्री हिटचा चेंडू झील घेतली तरी देखील विकेट पडतात बाकी. लक्का यावेळी आपण पाहतोय पूर्णपणे पक्षामध्ये फलंदाजांच्या. एक चांगला चेंडू उत्तर चांगलं दिलं होतं, चांगला स्ट्रोक केला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देखील झाली तरी देखील फलंदाज आतमध्ये सुरक्षित, कारण की फ्री हिटवाला चेंडू होता. या चेंडूवरती 2 धावा. संघाचा धावफलक एकूण पोहोचलाय 13 धावांवरती. पुढील चेंडू दीपेशचा. शॉर्ट पिच चेंडू, फटका फसलाय. अफसल चेंडू खाली. यावेळी देखील पकडला जाईल झेल. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय. कमबॅक चांगलं केलाय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 13 धावा.
दरम्यान 6 चेंडूंचा खेळ समाप्त आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती जहूर जहूर गोलंदाजी मार्कवर. दानिश सर कुठे असतील विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने या. दानिश सर आपल्याला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. दानिश सर आपल्याला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये मकरंद पवार नॉन स्ट्रायकर एंडवर दाखल झाला आहे. संकेत पालशेतकर स्ट्रायकर एंडवर, मकरंद नॉन स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज जहूर गोलंदाजी मार्कवर. राईटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू संकेत पालशेतकरसाठी. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आके डीप मध्ये पकडला जाईल का झेल? निश्चितच पकडलाय केल. संकेत पालशेतकर बॅक टू पविलियन. निराशा आके प्रॉपर कनेक्शन झालं होतं पण तिथे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं कमालीचं क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाचं पाहतोय. फलंदाज झालाय बाद. संकेत पालशेतकर हेलिकॉप्टर बॉय बॅक टू पविलियन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतं हे देखील पहा. गुहागरचा बाहुबली नावाने ओळखला जाणारा शाबू साल्वी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शाबू साल्वी मैदानामध्ये आहे. चला विनंती आहे थोडंसं फास्ट घ्या. शाबू आपल्याला देखील विनंती आहे टायमर आहे त्या टाईम वेळेवरती आपल्याला मॅचेस संपवायचे आहेत अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. राईटम राऊंड द विकेटच गोलंदाजी आपण पाहतोय. जहूर गोलंदाजी मार्कवर. एक चांगला झेल आपण निश्चितच डीपमध्ये पाहिला. डीप मिड विकेटवरती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संकेत पालशेतकरचा विकेट देखील घेतला गेला. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज जहूर. यावेळी मिस टाईम स्ट्रोक आहे. चेंडू फाईन लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक निश्चितच चेंडूवरती धावताना पण चेंडू जाईल फरार. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 चौकार. सतरा रन 17 धावा स्कोर कार्डवरती झालेत. दुसरा षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा जहूर गोलंदाजी मार्कवर सज्ज. राऊंड द विकेट शाबू साल्वीच्या विरोधात. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिस टाईम स्ट्रोक देखील चौकारासाठी जाताना पाहिला. यावेळी मिडल चालाय. क्षेत्ररक्षक आखे डीपमध्ये काव कॉर्नर रिजनमध्ये चेंडू जाते. उभे चेंडूवरती येतो. एकदा पुढे गेले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. इथे मात्र धावची संधी आहे. फेक थोडीशी क्विक अपेक्षित होती. फेक जागेवरती अपेक्षित होती. शाबू साल्वीचा विकेट मिळू शकत होता. पुन्हा एकदा मॅच टर्न होऊ शकत होती पण तसा काही गडबड टाकी. फेक थोडीशी लांब केली. शाबू साल्वीला जीवनदान मिळाला. एक धाव संघाच्या खात्यामध्ये सोडली. एका धावेने संघाचा धावफलक 17 वाला कतरा यावेळी 18 वरती पोहोचलाय. मकरंद पवार फिनिशिंग टचेस अनेक स्पर्धांमध्ये ज्याचे पाहिले आहेत यावेळी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाले. तोच मकरंद पवार खेळण्यासाठी सज्ज. यावेळी स्वीप केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक साधा सोपा झेल. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. उंचाई मिळाली आणि चेंडूला एलिव्हेशन मिळाला नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये साधा सोपा झेल. मकरंद पवारचा संपलाय खेळ. विकेट नंबर तिसरा गडी माघारी परतलाय. विकेट सफलता गॉड. चला विनंती आहे की नवीन फलंदाज प्लीज आपण मैदानामध्ये त्वरित जा. अमन कदम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. एक मोठा गडी माघारी परतलाय. पुन्हा एकदा मकरंद पवार या स्पर्धेमध्ये काही छाप सोडलेली नाहीये. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सध्याच्या भेट देण्यासाठी आसिफभाई साबले आणि त्याचबरोबर
फैसलबाई साबले यांचं देखील आगमन झालं आहे. मी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो आसिफबाई आणि फैसलबाई आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या बैठकीची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे. विनंती आहे फैसलबाई आणि आसिफबाई साबले आपण व्यासपीठावरती येऊन विराज बनवा. तर चला पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत आली आहे. गोलंदाजाने जहूरने लाजवाब गोलंदाजी केली आहे. 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये आहेत. मकरंद पवार आणि त्याचबरोबर संकेत पालशेतकरचा विकेट. अमन कदम चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आके पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळत आहे. त्याच रिजनमध्ये चेंडूला केला. क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली पकडला चेल. आणखीन एक फलंदाजाचा संपला गेल. अमन कदम बॅक टू बरोबर रियाजभाई रुमाने यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. रियाजभाई रुमाने आपल्या देखील मनापासून स्वागत आहे आणि विनंती आहे की रियाजभाई आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या. सुमेध कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म फलंदाज डावकुरा फलंदाज मैदानामध्ये. अमन कदम पहिल्या चेंडूवरती. याचबरोबर कासिमबाई साबले यांचा देखील आगमन झालं आहे. मी कासिमबाई आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. रियाजभाई रुमाने आणि कासिमबाई साबले आपल्याला विनंती आहे. असलमबाई साबले यांचा देखील इथे आगमन झालं आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. जहूर हॅट्रिक ऑन असेल. समोर आहे सुमेध कदम. एक हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये प्रथम पाहिली आहे मागील मॅचमध्येच. यावेळी चेंडूला केलाय ऑन साईडला. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय वेगाने. क्षेत्ररक्षक आके केली चुकी. चेंडू फरार. चेंडू सीमारेखा पार येतोय चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 22 धावा. 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाली धावफलकावरती एकूण 22. यावेळी थोडंसं अडचणीमध्ये संघ निश्चितच आहे. 10च्या सरासरीने धावा बनलेत. अजूनही तुम्हाला एक्सलरेट करावं लागेल इनिंगला. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल दोन्ही फलंदाज दोन्ही संघांच्या दरम्यान. एका बाजूला अबलोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वलवते. दिलशाद 11 वलवते. उस्सामा दुस्ते गोलंदाजी मार्कवर सज्ज. 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या नावावरती वलवते संघाचा हुकमी इक्का कोहिनूरचा हिरा मैदानाच्या आतमध्ये आहे. उस्सामा दुस्ते गोलंदाजी मार्कवर 3रा षटक घेऊन शामू साल्वीच्या विरोधात 2 अप्रतिम खेळाडू आपण एकमेकाच्या प्रतिस्पर्धी या मॅचमध्ये पाहतोय. एका बाजूला वलवतेचा टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला आहे गुहागरचा बाहुबली शामू साल्वी. 3ऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावर. 3रा षटक घेऊन उस्सामा स्वतः सज्ज झालाय राऊंड द विकेट शामू साल्वीसाठी. चला विनंती आहे उशीर करायचा नाहीये. 15 मिनिटांचा टायमर आपल्याला आहे. पहिला चेंडू मोठा फटका लावण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील नकार दिली आहे. निश्चितच पंच सांगतात की चेंडू थोडीशी उंची मिळत होती या चेंडूला. रिव्ह्यू रनआउटसाठी नाही आहे. रिव्ह्यू रनआउट वाईड आणि नोसाठी आहे. LBW साठी नाही. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक इनिंगमध्ये. तो रनआउटसाठी वाईडसाठी आणि नोसाठी आहे. LBW साठी रिव्ह्यू नाही. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट आपण येताना पाहतोय. शामू साल्वीच्या विरोधात उस्सामा दुस्ते पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळी देखील चेंडू ब्लॉकआउट बदला खोदून काढलाय. ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक यावेळी आपण होताना पाहतोय. तो क्षेत्ररक्षक जरी मागील चेंडूवरती आपण थोडंसं मिसफील्ड करताना पाहिलं होतं मागील षटकामध्ये. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगली फील्ड केली जाते. 1 धाव या चेंडूवरती खर्च होते. सुमेध कदम येतोय स्ट्रायकर एंडवर आणि धावा होते एकूण धावफलकावरती 23 स्कोर कार्डवरती. 3ऱ्या षटकाचा खेळ. 4 षटकांचा मॅच आहे. चला विनंती आहे की तुमच्याकडे 3.5 मिनिटं शिल्लक आहे. तुम्हाला 4 चेंडू करायचे आहेत.
अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची पॅनल्टी प्लस एक अतिरिक्त फिल्डर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये असेल. 3.5 मिनिटांचा टायमर आहे तुमच्याकडे. गोलंदाज उस्साबाद दोस्ते गोलंदाजी बारकवर सज्ज. राईट राऊंड द विकेटचा मारा स्ट्रायकर एंडवर शुभेद कदम. यावेळी देखील सुंदर चेंडू ब्लॉक ऑन बदला चेंडू उडवलाय सर. आपण पाहतोय जखूर क्षेत्ररक्षक करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. टाळ्या निश्चितच वाजतात. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने समाधान. स्ट्राईक रोटेशन दोन्ही फलंदाजांमध्ये होताना आपण पाहतोय उस्सामाची चांगली गोलंदाजी आहे. उस्सामा निश्चितच तिराश आहे. थोडासा फास्ट घ्यावा लागेल तुम्हाला जर मॅचमध्ये पॅनल्टी टाळायची असेल तर. शाबूस साल्वीच्या समोर उस्सामा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. गोईंग अँड गॉन. षटकार शाबूस साल्वीच्या बॅटमधून. यावेळी थँक्यू डीजे. विकेट पडलाय. आणखी एक गडी शाबूस साल्वीचा विकेट आहे. हा मोठा विकेट आहे. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. सोमजाई ओमली आणि अलोरे 11 हनीफबाई साबले यांच्या शुभ हस्ते टॉस घेतला जाईल. प्रथमेश निमुनकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय शामूस साल्वीची जागा घेण्यासाठी 3 षटकांचा खेळ प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. तुमच्याकडे अजूनही 45 सेकंड शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू धावा झाले ते 30 30 45 सेकंड तुमच्याकडे शिल्लक आहेत शेवटचा चेंडू करण्यासाठी. चला उस्साबा प्लीज थोडंसं फास्ट घ्या. जर 15 मिनिटांमध्ये तुमचे तिसरा षटक संपणार नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये प्लस 2 धावांची पॅनल्टी असेल. चला बॅटर रेडी झाल्यानंतर टायमर देखील ऑन. चला या षटकातील पुढील चेंडू घेऊन उस्साबा. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये. निश्चितच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न. पण चेंडू जातोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. जैद चोगले कुठल्या प्रकारची चूक करत नाही आहेत. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 संपलाय. 10च्या सरासरीने धावा पडलेत 29 30. 3 षटकांचा खेळ समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती. असोडी शेवटचा षटक वलोते संघाचा. दिलशाद 11 वलोते संघाचा शिल्लक असेल 14 शेवटच्या षटकामध्ये सज्ज झालाय. शेवटचे 6 चेंडू स्ट्रायकर एंडवर सुमेध कदम असोडी आहे. सुमेध मोठमोठे फटके खेळण्यासाठी आक्रमक बॅटर आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. सुमेधला देखील सुमेध कदमला आपला टॅलेंट या मंचावरती या मैदानामध्ये या मॅचमध्ये दाखवावा लागेल. राऊंड द विकेटचा मारा गोलंदाज सौदचा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आर पार. सुमेध कदम ब्रँडेड षटकार. सुमेध कदम हे आधीच म्हटलं होतं की सुमेधकडे टॅलेंट आहे क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय. गोलंदाजावरती वार केलाय. चेंडू सीमा पार स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये षटकार. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये गेलाय. यावेळी थोडासा फाईन लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स चौकार. चेंडू 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषाच्या बाहेर. शेवटच्या षटकाची सुरुवात 1 षटकार आणि 1 चौकारांनी गेली आहे. विनंती आहे सोमसाई ओमली आणि अलोरे 11. सोमसाई ओमली आणि अलोरे 11. अलोरे 11 संघ कर्णधार विनंती आहे टॉससाठी या. अलोरे 11 संघ कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉससाठी या. सौद ओव्हर द विकेट. फुल टॉस फुल टोल. चेंडू आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार सुमेध कदम. अलोरी 11 तर दुसऱ्या बाजूला सोमसाई ओमलीचा संघ आहे.
वलोते संघ दिलशाद 11 वलोते संघ पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर एकूण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 एकूण धावा खर्च झाले होते 30 आणि चौथ्या षटकातील 3 षटकांमध्ये 16 धावा. शुभेद कदम ऑन फायर. यावेळी देखील स्ट्रेट बॅट देखील आहे. वी मध्ये केलेला स्ट्रोक लॉंग बाउंड्रीच्या बाहेर आणखी एक मोठा प्रहार चेंडू सीमापार शुभेद कदमच्या बॅटमधून या दबाव मॅच मध्ये आखे संघाच्या अर्धशतक देखील धावफलकावरती लागलाय. 52 स्कोर कार्ड वरती शुभेद कदम असोडी आखे मैदानामध्ये. प्रथमेश निमुटकर सिंगल. शेवटच्या चेंडूमध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न शुभेद कदमचा निश्चितच असेल. पंचाचा इशारा पाहूया. पंचाचा इशारा पाहूया. कोण आउट आहे कोणाचा विकेट आहे. प्रथमेश निमुटकर बॅक टू पवेलियन. गडी बागारी परतलाय. 5वा गडी बागारी परतलाय. 5वा गडी बागारी परतलाय पण हा बलिदान निश्चितच असेल. एकच विकेट आपण पाहतोय. एक धाव या चेंडूवरती 53 स्कोर कार्डवर. 1+ रनआउट. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. प्रथमेश निमुटकर बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय वेदांत. वेदांत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. डावकुरा फलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क ना की यावेळी पंचाचा इशारा पाहूया. यावेळी देखील पाहूया. यावेळी बलिदान ना की यावेळी देखील बलिदान की विकेटचा पंचाचा इशारा. ओव्हर नंबर 14 समाप्त. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी निश्चितच आपण पाहतोय शुभेद कदमने. डिसिजन पेंडिंग असूनही आपण पाहतोय थर्ड अंपायरकडे वाईट साठी दाद मागितली आहे. लेग स्ट्रिक का थर्ड अंपायरचा डिसिजन वाईट डागी आहे. निश्चितच या चेंडूवरती डॉट असेल. निश्चितच 53 धावा धावफलकावरती झाले. शेवटच्या चेंडूवरती कुठलीही धाव आली नाही. 54 धावांचं लक्ष आपण वलोते दिलशाद 11 संघ दिलशाद 11 वलोते संघाच्या समोर ठेवलाय. तो फलंदाजी करताना प्रथम मामा भांजे अबलोली संघाने.
तर आहे सोमसाई ओमली, यानंतर सोमसाई ओमली आणि अलोरे 11 या दोन संघांच्या दरम्यान मॅच होणार आहे, ज्यामध्ये अलोरे 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. उसामा आणि सौद ही जोडी अलोरे 11 संघाने टॉस जिंकलाय, यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ असेल सोमसाई ओमलीचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. उसामा दोस्ते आणि सोबत आहे त्याची साथ देण्यासाठी डावकुरा फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सौद त्याची साथ देण्यासाठी असेल. तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आहे अमित कुपर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये प्रारंभिक षटकामध्ये सज्ज झालाय. व्हेरिएशन याच्याकडे आहे, विनंती आहे थोडंसं फास्ट घ्या. बॅट्समन उसामा आणि सौद. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय उसामाला, नॉन स्ट्रायकर एंडवर सौद. तर गोलंदाजी मार्कवर अमित पवार. टायमर ऑन. 15 मिनिटांचा टायमर तुम्हाला दिला गेलाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची पॅनल्टी आणि एक अतिरिक्त प्लेअर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये. चला, बॅट्समन रेडी, टायमर ऑन. अमित पवार गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचा पहिला चेंडू उसामासाठी. पहिला चेंडू पंचांकडे येतात, बघितले नकार दिली गेली आहे. डॉट बॉल अपील केली गेली होती, पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. पंचांनी नकार दिला, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू 54 धावांचा पाठलाग करताना पण दिलशाद 11 वलवते संघाला पाहतो. यावेळी 11 बॅट चढवलाय. चेंडू आर पार सीमा रेखा पार. प्रत्येक मॅच मध्ये अशाच प्रकारची सुरुवात उसामा दोस्तेच्या बॅटमधून येते. पुन्हा एकदा उसामा यावेळी स्लाइस केलाय गली रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालंय. पण एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने समाधान बनावं लागेल. एका धावेने संघाचा धावफलक देखील 7 धावांवरती जाईल. 54 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे 4 षटकांमध्ये. पहिला षटक पॉवर प्लेचा अमित पवार गोलंदाजी मार्कवर. तर नवीन फलंदाज डावकुरा फलंदाज मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू या मॅचमध्ये फेस करण्यासाठी सौद असेल स्ट्रायकर एंडवर. आजचा सत्र आपण पाहिला. सोमसाई ओमली संघ देखील आपण खेळताना पाहतो. यानंतरच्या मॅचमध्ये अलोरे 11 संघाच्या विरोधात शफल होऊन केलाय. चेंडूला बेडकवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती उत्तुंग विनंती आहे त्वरित घ्यायचं आपल्याला. लवकरच आपण पाहतोय सौद पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर अमित पवारच्या विरोधात. यावेळी स्ट्रेट व्ही मध्ये कव्हर रिजन मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, वेदांत येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल चांगला आहे. सौद आणि उसामा एकमेकाला कॉम्प्लिमेंट करताना आपण पाहतोय. कॉलिंग चांगली आहे, तालमेल चांगली आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये देखील यशस्वी दोन्ही फलंदाज ठरते. 2 धावांनी संघाचा धावफलक 13 धावांवरती ट्रॅव्हल होतोय. पहिला षटक पॉवर प्लेचा, ज्यामध्ये अमित कुपरच्या विरोधात चांगला आक्रमण दोन्ही फलंदाजांचं आहे. यावेळी देखील शाबू साल्वे पॉवर प्ले सर्कलमध्ये चांगला क्षेत्ररक्षण. फेक चांगली गेली पण डायरेक्ट हिट आवश्यक होते. डायरेक्ट हिट असते तर निश्चितच यावेळी उच्च विकेट मिळू शकत होता. पण या चेंडूवरती सिंगल आलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय. 6 चेंडूचा खेळ समाप्त. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 14. आवश्यकता मॅचमध्ये 18 चेंडू आणि 40 धावांची असणार आहे. 18 चेंडूंचा खेळ आणि 40 धावांची गरज, म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 13.3ची सरासरी राखावी लागेल. जवळजवळ 14ची सरासरी राखावी लागेल. तुम्ही पहिल्याच ओव्हरमध्ये 14ची सरासरी राखली आहे, तर येणाऱ्या षटकांमध्ये देखील तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट आपण जवळजवळ समान पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अमन कदम, गुहागरचा उगवता तारा, उगवता सितारा, ऑलराऊंडर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय.
याच अमन कदमच्या विरोधात आपण पाहिलं तर हॅट्रिक ऑफ 4 उसामा दुसरीने लावली होती मागील मॅचमध्ये. यावेळी उसामा असेल नॉन स्ट्रायकर एंडवर, पण स्ट्रायकर एंडवर पॉवर प्ले उघडल्यानंतर सौद पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाजी बार्कवर दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन अमन कदम. 15 मिनिटांचा टायमर तुम्हाला असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी प्लस 1 एक्स्ट्रा प्लेअर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये असेल. त्याचबरोबर तुम्हाला नो वाईड आणि रनआउटसाठी एक चॅलेंज म्हणजे एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगमध्ये असेल. चला, अमन कदम गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात सौद आके स्ट्रायकर एंडवर. प्रथम फलंदाजी करताना 53 धावा बनवले, ज्यामध्ये चांगलं योगदान आपण पाहिलं. सुबेद चांगला आपण योगदान पाहिलं होता तो म्हणजेच फलंदाजाचा. यावेळी बॅटची कडं घेतली, चेंडू जातोय गली रिजनमध्ये. 1च धाव या चेंडूवरती मिळते. सुबेद कदम एक लाजवाब पारी त्याच्या बॅटमधून आली. सुबेद कदमने एकूण 27 धावा बनवली. आपल्या संघासाठी चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून दिला गेला आणि एक सम्मानजनक स्कोरपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला. 53 धावा त्या एकूण धावफलकावरती लागले. 54 धावांचं लक्ष आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ अमन कदम गोलंदाजी मार्कवर असताना समोर पुन्हा एकदा हा समीकरण पाहायला आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळतोय. अमन बनाम उसामा. अमन कदम गोलंदाजी मार्कवर. या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजूने शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आके डीप मध्ये पोहोचेल का? डाकी चेंडू वाटबाव सीमारेषाच्या बाहेर. उसामाच्या बॅटमधून तो 17 चेंडूंचा खेळ आणि 39 धावांची आवश्यकता. एकूण धावा झालीत 19 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. यावेळी देखील स्ट्रोक चांगला केलाय, हवेमध्ये होता, चेंडूला केलाय. क्षेत्ररक्षक का डीपमध्ये स्वतःला आपण पाहतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाही या चेंडूवरती. 2 एकूण धावसंख्या झाली 21. अजून 33 धावांची 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी एका बाजूला मंडनगडचा संघ म्हणजेच दिलशाद 11 वलवते, तर दुसऱ्या बाजूला गुहागरचा संघ मामा भांजे अबलोडे. गुहागर बनाम मंडनगड 2 तालुक्यांच्या दरम्यानची ही लढत. गोलंदाज अमन कदम बनाम उसामा दुस्ते. चांगला टप्पा आहे. अशाच टप्प्यावरती अपेक्षित आहे की गोलंदाजी फलंदाजाला जखडून ठेवलाय. टप्पा वेग ओळखता आला ना की चेंडू गतीने जाऊन शरीरावरती लागतोय. चेंडू तिथेच थांबतोय. एक निर्धाव चेंडू येतोय आणि धावसंख्या स्थिर धावफलकावरती आपण पाहतोय 21 स्कोर कार्डवर. 21 विदाउट एनी लॉस. यावेळी स्ट्रोकला जवाब आके. बॅटच्या रडारमध्ये, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतोय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकाला दर्शक आणि दर्शकाला क्षेत्ररक्षक बनवणारा चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. यावेळी ब्लॉक ऑन बदला चेंडू खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अमन कदमचं आपण पाहतोय. 1 धाव तर निश्चितच या चेंडूवरती मिळते. 1 धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ पण प्रगतीपथावर पाहतोय. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त आहे. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28 धावा म्हणजे 14ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14, एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26ची आवश्यकता. याचबरोबर या स्पर्धेमध्ये अलमरहूब शब्बीरबाई अलवी चषक 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय जलालबाई रुमाने यांचं देखील इथे आगमन झालं. मी विनंती करतो जलालबाई रुमाने आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. जलालबाई आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. एक
मानाची अभिमानाची स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा आपण पाहतोय अलमरहूम शब्बीरबाई अलवी चषक 2024 तिसरा पर्व या स्पर्धेचा आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये अनेक मोठमोठी लढत आपल्याला पाहायला मिळाली। यावेळी देखील 2 तालुक्यांच्या दरम्यानची लढत आहे, गुहागर तालुका आणि मंडणगड तालुका। विराज पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तिसऱ्या षटकाचा खेळ घेऊन। यावेळी आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये 26 धावांची, 13ची सरासरी। पहिल्या 2 षटकांमध्ये 14ची सरासरी राखली आहे। चांगली फटकेबाजी आपण पाहिली। प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला गरज आहे फक्त एक षटकाराची, त्यानंतर तुम्ही सिंगल डबलवर देखील खेळू शकता। हे जाणीव फलंदाजाला आहे आणि तेच आपण सातत्याने करताना पाहतोय। लाजवाब स्ट्रोक, सुंदर बॅट स्विंग, लाजवाब चेंडू आउट ऑफ द पार्क, going and gone। लाजवाब आके उशाबाद दुस्तेच्या बॅट मधून सडक पे बेधडक लाजवाब सिक्सर। चांगला स्ट्रोक, प्रशंसा पुन्हा एकदा आपण डगआउट मधून पाहतोय। टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा उशाबाद दुस्तेसाठी आहे। हा खेळाडू लाजवाब आहे, हा प्लेयर लाजवाब आहे, क्लासिक प्लेयर पुन्हा एकदा आपण पाहतोय। गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे किंवा आपल्या संघाला चालवायचं असू दे, चांगली कामगिरी संपूर्ण विभागामध्ये त्याच्या माध्यमातून ऑलराऊंड परफॉर्मन्स पुन्हा एकदा आपण पाहतोय। उशाबाद दोस्ती केल्यासाठी सज्ज, आवश्यकता मॅचमध्ये 11 चेंडूंचा खेळ आणि 20 धावांची। यावेळी हलक्या हाताने केलाय सिंगल डिस्ट्री 10 मिनिट डीपमध्ये प्रथमेश निमुनकर चेंडूवरती येत आहेत। एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, दुसरी धाव घेण्यासाठी उसामाने नकार दिले आहे। सौदला देखील स्ट्राईक मिळेल। एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट आहे। रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता 10 चेंडूंमध्ये 19 म्हणजे जवळजवळ 12ची सरासरी, तुम्हाला 12च्या सरासरीने धावा बनवायची आहेत। धावसंख्या झाली एकूण 35 11 चेंडू आणि 10 चेंडू आणि 19 धावांची गरज। विराज पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज, या षटकातील पुढील चेंडू घेऊन तर प्रथमच विराज बनाम सौद हा बॅटल पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये। डावकुरा फलंदाज समोर एक युवा शैलीचा गोलंदाज विराज। शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, यावेळी रनआउटचा चान्स आहे। पंचांचा इशारा, पंच थर्ड अंपायरकडे जात आहे। थर्ड अंपायर काय डिसिजन देतील, हा महत्वपूर्ण डिसिजन आहे। लाजवाब येते पंचांचा इशारा, नॉट आउटचा येतोय। सुंदर लाजवाब बेमिसाल काय रनिंग बिटवीन द विकेट आहे। एक धाव या चेंडूवरती मिळेल। खतऱ्याची घंटी यावेळी दिसतच होती, आपण हृदयाचे ठोके वाजताना देखील ऐकलेत। लाजवाब मैदानामध्ये काय घडतोय काय बिघडतोय, सिंगल आलाय, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 36 धावा 36 स्कोर कार्डवर 18 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 18 म्हणजे तुम्हाला प्रत्येक 3 चेंडूंमध्ये 1 चौकार किंवा षटकार आवश्यक। अशा प्रकारचं मॅच विराज बनाम उसामा राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सज्ज। लाजवाब स्ट्रोक, बॅटच्या रडार मधला आणखीन एक चेंडू सीमारेषाच्या बाहेर, उसामा दुसते ब्रँडेड षटकार। उसामा मॅच पुन्हा एकदा आपल्या संघाच्या पक्षामध्ये आणले, पूल केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली पडतो, फक्त आणि फक्त दर्शक पडून राखील चेंडू। बारा चेंडूंमध्ये 39 धावांवरती वैयक्तिक खेळतोय। लाजवाब बॅटिंग आहे उसामा दुस्तेची।
टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी आपण होताना पाहतोय. त्याच्या डगआउट मध्ये नव्हे तर संपूर्ण दर्शक त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये. संकेत पालशेतकर चेंडू काढी पकडलाय जेल. उसामा दुस्तेची पारी समाप्त झाली आहे. महत्वाच्या क्षणी मिळालेला विकेट. डीजे 2 मिनिटं थांबायचा आहे. मध्ये 39 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार पाहिले. उसामासाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सुंदर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, अफलातून बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. उसामा चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रोक चांगला केला होता. एलिव्हेशन मिळाला ना की चेंडू जाऊन संपला. संकेत पालशेतकरच्या हातामध्ये 1 विकेट मिळाला. पहिला गडी माघारी परतलाय आणि धावसंख्या 48. सुंदर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, अफलातून बॅटिंग आहे या खेळाडूची. मॅन फ्रॉम वल्लोते झैद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उसामा दोस्ते बॅक टू पवेलियन. पहिला गडी माघारी परतल्या. आवश्यकता मॅच मध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची. मॅच अजूनही संपलेला नाकी. गोलंदाजी मार्कवर येतोय सुमेध कदम. हा देखील एक टॅलेंटेड खिलाडी आहे, याच्याकडे देखील क्षमता आहे. सुमेध कदम फलंदाजीमध्ये 27 धावा आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये चांगला प्रकार त्याच्या बॅटमधून पाहिला. यावेळी शेवटच्या षटकामध्ये 6 धावा डिफेंड करण्यासाठी संघ कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. शेवटच्या षटकामध्ये सुमेध कदम सज्ज झालाय. सुमेध कदम आणि समोर सौद गोलंदाज सज्ज. 6 चेंडू 6ची आवश्यकता. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, शॉर्ट लेग वरती. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक, पचाचा इशारा, विकेट. कहानी में फिर एक बार ट्विस्ट है. ये ऊंट किस करवट बैठेगा ये बताना लगभग नामुमकिन है. 5 गेंदे 6 की जरूरत. मैच फिर एक बार फंस चुका है. मैच में जान अभी भी बची हुई. सुमेध कदम लाजवाब टप्पा. सऊद, ये थोड़ा सा नेगेटिव माइंडसेट है. सरफराज नहीं बल्लेबाज बीच मैदान में, एक्सपीरियंस कैंपर. इस सिचुएशन से, ऐसी सिचुएशन से बहुत बार अपनी टीम को निकाला है. यहाँ पर भी वही काम करना होगा. 6 रनों की जरूरत, 5 गेंदों का खेल बचा हुआ है. कंपल्सरी चेस वाला मैच है. जब उसामा का विकेट गिरा उसके बाद देखा जाए तो पूरी तरीके से मैदान पर सन्नाटा है. सन्नाटा डगआउट पे, सन्नाटा यहाँ पर जैद को देखा जा सकता है. जैद डायमंड डक के शिकार हुए, कोई गेंद खेली नहीं और सीधे डगआउट पे. उसामा दुस्ते बैक टू पवेलियन. जैद चोगले बैक टू पवेलियन. नए बल्लेबाज बीच मैदान में. सरफराज. 5 गेंदों का खेल यहाँ से बचा हुआ है. 5 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत. चलिए जल्दी कीजिए, आपको समय नहीं है, आपके पास समय बहुत कम है. समय हमारे पास बहुत कम है. यहाँ से देखा जाए तो मैच का बादशाह वाला ये कांटे की टक्कर है. ये बेमिसाल है. ये टूर्नामेंट का 3रा साल है और कमाल तमाल बेमिसाल है. अलमरहूम शब्बीर भाई अलवी चषक 2024. ये महासंग्राम, ये महामुकाबला. एक तरफ मंडनगढ़, दूसरी तरफ गुहागर, एक तरफ अबलोनी, दूसरी तरफ वल्लोते. 6 रनों की जरूरत, 5 गेंदों का खेल. सरफराज ने बल्लेबाज स्ट्राइकर इन पर सुमेध कदम के खिलाफ. पहली गेंद खेल आगे ऑफ साइड पर. एक्स्ट्रा कवर्स पर देखा जाए तो प्रथमेश निमुदकर है. सिंगल मिलेगा. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेशन, यानी कि स्ट्राइक किसको मिलेगी? सऊद को स्ट्राइक मिलेगी. सऊद किस प्रकार से खेलेंगे इसको बहुत महत्व है. यहाँ पर दबाव दोनों तरफ है. दबाव अगर पाइप पर लगाया जाए ना तो वो फट जाता है, लेकिन वही दबाव अगर कोयले पर लगाया जाए तो वो हीरा बनता है. यहाँ से हीरो या जीरो बनने वाला काम कौन करेगा ये देखना होगा. एक तरफ सऊद है तो दूसरी तरफ सुमेध कदम. 5 रनों की जरूरत है. 4 गेंदों का खेल बचा हुआ है. 4 चेंडूंचा खेळ आणि 5 धावांची गरज. यावेळी लॉफ्ट केलाय, हवाई हल्ला, चेंडू सीमा रेषा पार येतोय. महत्वाच्या क्षणी विजयी षटकार. वलोते संघ ठरतोय विजयी संघ. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. आणि